आमदार सोपल यांना राज्यातल्या सत्तेचा वरदहस्त लाभणार का? अजितदादांबरोबरच्या जुन्या संबंधांना नव्याने उजाळा मिळणार का? आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत सोपल समर्थक राष्ट्रवादीकडून लढणार का? बाजार समिती नगरपालिकेतील निसटत्या पराभवानंतर सोपल गट मोठी राजकीय खेळी खेळणार का? नमस्कार, मी नीता देव. आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. नुकत्याच झालेल्या बाजार समिती व नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये महत्वाची सत्ता केंद्र निसटत्या मतांनी गमावल्यानंतर राज्यातील ज्येष्ठ नेते, माजी मंत्री व बार्शी तालुक्याचे विद्यमान आमदार दिलीप सोपल साहेब यांनी मोठा राजकीय पवित्रा घेण्याचं ठरवलंय, अशी चर्चा सुरू झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीमध्ये सामील होऊन सोपल समर्थक आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घड्याळ चिन्हावर लढविण्याची मोठी खेळी खेळणार असल्याच्या चर्चेला वेग आलाय. 7 वेळा आमदार झालेले दिलीप सोपल यांनी राजकारणातले अनेक रंग अनुभवले असून नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये धनशक्ती बरोबरच राज्यातील सत्तेच्या पाठबळाचा अभाव हे देखील प्रमुख कारण असल्याच्या निष्कर्षाला ते आले आहेत असे मानलं जात आहे. आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. राष्ट्रीय नेते शरद पवार यांचे 1985 पासून आमदार सोपल हे निकटवर्तीय समर्थक आणि लाडके आमदार मानले जातात. बार्शीमध्ये गेल्या वर्षी सभेनिमित्त आल्यानंतर सोपल यांच्या निवासस्थानी झालेल्या स्नेह भेटीमध्येही पवार यांनी सोपल यांचे कौतुक करत त्यांची आपले लाडके आमदार असल्याची संभावना केली होती. राष्ट्रवादीमध्ये अजितदादांनी आपली वेगळी चूल मांडली. मात्र राष्ट्रवादीचे विभाजन झाल्यानंतरही हे 2 नवे पक्ष म्हणजे पवार यांचीच व्यूहरचना असल्याचे दाखले वारंवार मिळाले आहेत. पवार काका पुतणे एकच आहेत ही शक्यता माध्यम आणि अनेक नेते यांनी वेळोवेळी वर्तवताना दिसलेली आहे. गेल्या वर्षभरामध्ये साहेब आणि दादा यांच्यामधला सुप्त संवाद आणि गुप्त भेटी लपलेल्या नाहीत. त्यामुळे राज्यातील महायुती शासनातील सत्ताधारी घटक पक्षांमध्ये अस्वस्थता असली तरी सुद्धा पवार काका पुतणे एकत्र येऊन वेगवेगळ्या राजकीय मोहिमा आखताना दिसतात. अहिल्यानगरमध्ये आमदार रोहित पवार यांना अजितदादांची सहानुभूती होती याचे निदर्शक असणारी वक्तव्य दादांनी वेळोवेळी केलेली आहेत. त्याचप्रमाणे बहारीनमध्ये अजितदादांच्या पुत्राच्या विवाह समारंभात दादांनी रोहित पवारांबरोबर धरलेला नृत्याचा ठेका सुद्धा त्यांच्या विरोधकांना डिवचणारा ठरला. पवार काका पुतणे मिळून राज्यातल्या विरोधकांना नाचवतात, तेही आपल्या तालावरच, हे सर्वांच्याच लक्षात आले. याच पार्श्वभूमीवर अजितदादा पवार यांच्याबरोबर आमदार सोपल यांचे असलेले संबंध सर्वांनाच माहीत आहे. अजितदादा आणि दिलीप सोपल ही जोडी जिल्ह्याच्या राजकारणात सुद्धा गाजली होती. सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी पक्षात अजितदादा गटाचे पारडे जड करण्यामध्ये सोपल साहेबांचा सिंहाचा वाटा होता. 2014 साली सोपल साहेबांना राज्याचे पाणी पुरवठा स्वच्छता खात्याचे मंत्रीपद मिळण्यामध्येही अजितदादांचाच मोठा हात होता असं मानलं जातं. बार्शी नगरपालिकेच्या सन 2006 व 11 साली झालेल्या नगरपालिका निवडणुकांच्या सभांसाठी सुद्धा अजितदादा आवर्जून आले होते. बार्शी नगरपालिकेत सोपल गटाची सत्ता असताना निधी मिळण्यामध्ये अजित पवारांचा मोठा वाटा होता हे वारंवार मांडलं गेलं. 2019 साली दिलीप सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळेस राष्ट्रवादीची उमेदवारी ही सोपल साहेबांना पूरक ठरेल अशीच द्यावी असा सूर राष्ट्रवादीत व्यक्त झाला होता आणि त्यावेळेस अजितदादांची सोपल साहेबांना सहानुभूतीच होती असं मानलं गेलं. राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांपेक्षाही आमदार सोपल साहेबांची पाठराखण करून त्यांना ताकद देण्यामागे अजितदादांचा कल होता अशी माहिती मिळते. नुकतेच वर्षभरापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीत सोपल साहेब विजयी झाले, आमदार झाले, पण राज्यात महायुतीचं शासन आलं. पालकमंत्रीपदी जयकुमार गोरे आले. गोरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शिफारशीनुसार तालुक्यात माजी आमदार राजेंद्र राऊत यांना ताकद आणि ऊर्जा दिली. नगरपालिकेच्या निवडणुकीत पालकमंत्री गोरे यांनी सक्रिय सहभाग घेतला. राज्य शासन राऊत यांच्या पाठीशी आहे हे दाखवून दिलं.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विजयी ठरलेली मशाल बाजार समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत अल्पशा मतांनी आणि थोडक्या बहुमतांनी विजली। गेल्या वर्षभरात तालुक्याला विकास निधी नाही, तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तालुक्यातील विकास कामांना निधी मिळत नाही। आमदार निधी रखडलाय। ग्रामपंचायतींची 30-54, 30-55 अशा विविध लेखा शीर्षाखालील कामांना निधी मिळाला नाही। ट्रान्सफॉर्मर बसवण्यापासून विविध कामे रखडतात आणि याला केवळ राज्यात आपली सत्ता नाही हे कारण असल्याचं गाऱ्हाणं सोपल समर्थक आपल्या नेत्यांजवळ मांडत होते। त्यामुळे वर्षभर वाट पाहून दस्तूर खुद्द आमदार सोपल साहेबांनीच ही वाट धरली असल्याचं बोललं जात आहे। पक्षांतर बंदी कायदा हा अडसर असतो हे उघड आहे। त्यामुळे यापूर्वी विविध आमदारांनी विरोधी पक्षात असताना जी राजकीय व्यूहरचना लढवली त्याचप्रमाणे सोपल साहेब सुद्धा आपला गट राष्ट्रवादीमध्ये पाठवतील व आगामी निवडणुका राष्ट्रवादीतून लढवतील आणि भविष्यातील 4 वर्षाची राजकीय वाटचाल निष्कंटक करतील असे मानलं जात आहे। नगरपालिका व बाजार समितीच्या निवडणुकीतील पराभवानंतर माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले, माजी पंचायत समिती सभापती युवराज काटे, चौथ्या वेळेस नगरपालिकेत जाणारे नगरसेवक नागेश अक्कलकोटे तसेच त्यांचे विविध सहकारी हे आक्रमक झाले असून त्यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा आग्रह धरला असल्याचं मानलं जात आहे। येत्या 15 दिवसात महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकांमध्ये सोपल गटाला नव्याने कात टाकणे गरजेचे आहे। त्यामुळे राष्ट्रवादीत जाण्याची खेळी अंमलात येईल अशीच दाट शक्यता आहे। पालिका बाजार समितीच्या निवडणुकीतले धक्के सहन करायचे नाहीत असे सोपल समर्थकांनी ठरवलं असून आता ग्रामीण भागात चुंब व पानगाव येथील सोपल समर्थकांनी राऊत गटात प्रवेश केल्यानंतर सोपल समर्थकांच्या राष्ट्रवादीमधील प्रवेशाच्या शक्यतेने मोठी उचल खाल्ली आहे। त्यामुळे राऊत विरोधकांचे हे नवे राजकीय पदार्पण कशा पद्धतीने होते याकडे तालुकावासियांचे लक्ष आहे। बाजार समिती व नगरपालिकेच्या विजयानंतर आत्मविश्वास वाढलेले माजी आमदार राजेंद्र राऊत हे सध्या ग्रामीण भागात दररोज गावभेटीच्या निमित्ताने पायाला भिंगरी लावून फिरतायत। त्याचप्रमाणे सोपल समर्थकांचे भाजपात प्रवेश घडवत आहे। त्यामुळे माजी आमदार राऊत यांच्या आक्रमक राजकारणाला पायबंद घालण्यासाठी सोपल गट राष्ट्रवादी प्रवेशाचा मोठा निर्णय कधी घेतो आणि हा निर्णय कसा उपयुक्त ठरतो याचीही आता तालुकावासियांना उत्सुकता आहे। सोपल हे ज्येष्ठत्वाकडे झुकलेले अनुभवी राजकीय नेते आहेत। त्यामुळे सोपल काय चीज आहे हे अजितदादांना माहिती आहे। भावी राजकारणात जिल्ह्यात राष्ट्रवादीचे स्थान मजबूत करण्यासाठी अजितदादा हे पाऊल उचलतात का याची महायुती आणि महाविकास आघाडीमध्येही मोठी चर्चा आहे। एकीकडे नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी महायुतीमधले घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले आहेत। अनेक ठिकाणी भाजपाने स्वबळाचा नारा दिलाय। भविष्यातल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये 100% भाजपाचा गजर करत भाजपा स्वतःच्या ताकदीवर विधानसभेची निवडणूक लढवेल अशी शक्यता आहे। त्यामुळे आजचे महायुतीमधले मित्रपक्ष हे भविष्यातले प्रबळ प्रतिस्पर्धी असणार आहेत। त्यामुळे जे दिल्लीत, मुंबईत तेच जिल्ह्यात आणि बार्शीत सुद्धा हे उघड आहे। भावी राजकीय गणित आखत दादा बार्शीतल्या साहेबांना ताकद देऊ शकतात। पुढचा आठवडाच ठरेल संभाव्य राजकीय वादळाची सुरुवात। या आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे YouTube चॅनल।